असंख्य वेळा फेल झालेत, लॉसेस सहन केलेत, दुनियादारी त्यांच्या आयुष्यात आली, सोसायटीनी, परिवाराने, समाजातून, फ्रेंड्सनी, पार्टनरनी बऱ्याच वेळा त्यांच्या आयुष्यात फार गोंधळ निर्माण केले. जेव्हा आयुष्यात चांगलं होतं ना, तेव्हा कोणी पण चांगला वागतो, चांगला बोलतो. पण जेव्हा सगळीकून भटके बसतात, सगळीकून अपयश येतं, क्रिटिसाइज येतं, निंदा येते, तुटतात ना, तिथून खरा इतिहास बनतो. कारण की आयुष्यात मेहनतीसोबत लक गरजेचं आहे. लक हा पुण्यकर्माने तयार. मी इकडं देहू आळंदी रोडला एक दुधाची गाडी आहे, तिथं दूध प्यायला गेलो. गोकुळ नावाचं गाडी आहे मुलाची. लांबून आलेला आहे मुलगा आणि फार मेहनत करतो आणि चांगला बिझनेस सेट केलाय. एवढं आदराने बोलतो, प्रेमाने सर्व्हिस देतो, ते दूध हलवतो, गरम करतो. आणि ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो आणि त्याचं जे बोलणं, त्याची जी मेहनत, त्याचं जे प्रेम, ते जे प्रोडक्ट, ते सर्व्हिस जो देत होता ना, ते पाहून मला असं वाटलं, खरंच यार, याच्यात खरं तो लीड आहे, याच्यात खरं तो नेता आहे, याच्यात खरं ती लिडरशिप आहे. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला कोणी चायचा ब्रँड बनवला, कोणी मिसळचा बनवला, कोणी रेस्टॉरंटची चेन उभा केली, कोणी व्हेजचा ब्रँड बनवला, कोणी नॉन व्हेजचा बनवला, त्यानंतर कोणी फ्रूटचा बिझनेस सुरू केलाय, कोणी सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊ राहिले, कोणी कारचा बिझनेस सुरू केलाय, कोणी पेंटिंगचा, कोणी डेंटिंगचा बिझनेस सुरू केलाय, कोणी इलेक्ट्रिशियनमध्ये आहे, कोणी थेरपिस्ट बनून राहिलंय. तर मित्रांनो, हे साधे सिंपल, यांच्या खानदारात कोणीच बिझनेसमॅन नव्हता आणि आज त्यांनी फार मोठे 100, 200, 500, 1000, 2000, 5,000 कोटीपर्यंत टर्नओव्हरचे कंपन्या, ब्रँड उभा केलेत. सलाम आहे त्या सगळ्यांना. कारण की त्यांनी रात्री जागून काढल्यात, त्यांनी निंदा सहन केली आहे, लोकांनी त्यांना धोके दिलेत, त्यांनी जिथं लोक हार मानतात ना, तिथं त्यांनी स्वतःला पुढं ठेवलंय. जिथं लोक हार मानतात, जिथं लोक तुटतात, तिथं ते पुन्हा उठून उभा राहिले. फार संघर्ष, फार दुःख, फार प्रॉब्लेम झाले आणि तुम्हाला आज त्यांचं यश दिसतंय आणि तुम्ही त्यांच्यावर जळताय, त्यांना क्रिटिसाइज करताय. त्यांनी गाडी घेतली, त्यांनी घर घेतलं, त्यांचे बिझनेस वाढवला, प्रमोशन करतायत, होल्डिंग लागलेत, बॅनर लागलेत. त्यांच्याकडून शिका, लर्निंग करा. स्वप्न काय असतं, डिझायर काय असतात, डिसिप्लिन काय असतं, कन्सिस्टन्सी काय असतं, आयडिया काय असतात, टीमवर्क काय असतं, एज्युकेशन कसं असतं. कारण की ते असंख्य वेळा फेल झालेत, लॉसेस सहन केलेत, दुनियादारी त्यांच्या आयुष्यात आली, सोसायटीनी, परिवाराने, समाजातून, फ्रेंड्सनी, पार्टनरनी बऱ्याच वेळा त्यांच्या आयुष्यात फार गोंधळ निर्माण केले आणि तरी पण ते हार मानले नाही. म्हणून ते विजेते आहेत, म्हणून ते बिझनेसमॅन आहेत आणि त्यांचा अधिकार आहे मोठं होण्याचा. आणि मला असं वाटतं आज तो चान्स तुम्हाला पण आहे. 88% लोक भारतामध्ये आज नोकरी करतात, गुलामगिरी करतात. ज्याला पगार 1 लाख पाहिजे ना, त्याला पगार 40-50 हजार आहे. ज्याला 40-50 पाहिजे, तो 25-30 हजारात रगडतोय आणि जो 25-30 हजारात पाहिजे, त्याला 10-12 हजारात रगडावं लागतं. तुम्हाला कोणी रोखलं बिझनेस सुरू करायला? आज बघा ना, मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहेत. कोणीतरी काहीतरी बनवतंय, कोणीतरी काहीतरी विकतंय, कोणीतरी काहीतरी सर्व्हिस देऊ राहिलंय. मग ज्या वेळेस तुमच्या समोर कळतंय तुम्हाला की जे तुम्ही काम करताय तिथं पण लिडरशिपचीच गरज आहे. तुम्ही ज्या कंपनीमध्ये आहात, तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आहात, तिथं कित्येक मोठ्या मोठ्या सॅलरीवरील लोक आहेत. त्यांना काही 4 हात 4 पाय आहेत, ते तुमच्यासारखेच येतं. पण तिथं तुम्ही लीडर नाही आहेत, तुम्ही त्या व्हिजनने काम करत नाहीये. तुम्हाला जेवढा पगार दिला तो त्याच्यापेक्षा 50% तुम्ही काम करताय. बाकीच्या गोमट्या आणतात, शॉर्टकट आणतात, कंपनीत काम करताय पण तिथं जाऊन चीट करताय. म्हणजे तुम्हाला दिलेले 8-10 तास तुम्ही जर हॉनेस्टली काम करत नसाल ना, तुम्ही चोरी करू राहिला, चिटिंग करू राहिला त्या एम्प्लॉयर सोबत, त्या ऑर्गनायझेशन सोबत. आणि मला असं वाटतं, कर्म केलं तर फळ पाठीमागं भेट. मग आज जर पाहिलं, तुम्ही एखादा व्यवसाय करताय आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्टवरती, क्वालिटीवरती, सर्व्हिसवरती, प्राईजवरती, सिस्टमवरती काम नाही करू राहिले आणि प्रॉफिट 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 प्रॉफिट. आणि म्हणून 100 मधले 93 स्टार्टअप 3, 4, 5 वर्षात कोलॅप्स होऊन जातात. 50 लाखापासून 5 कोटीपर्यंत जे स्टार्टअप आहेत ना, बर्थ होती आणि हळूहळू त्यांची डेथ व्हायला लागते. मग जॉब करणं पण अवघड आहे आणि जॉबमध्ये पण मोठे मोठे पॅकेज घेणारे लोक आहेत, पण तिथं पण रगडावं लागतं, घासावं लागतं, अभ्यास करावा लागतो, आयडिया लावा लागतात, रिस्क घ्यावा लागतात, नकारात्मकतेमध्ये पॉझिटिव्ह पाहावं लागतं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवावा लागतो, सवयी बदलावं लागतात. तेव्हा जॉबमधले माणसं सुद्धा हाय पॅकेजला जातात, हायर प्रमोशनला जातात. म्हणजे रोज अभ्यास करतात, टेक्नॉलॉजीसोबत ते अपडेट होतात, म्हणून ते जॉबमध्ये ग्रो होतात. आणि व्यवसायामध्ये जे लोक फेल होतात ते अभ्यास करत नाही,
न पवायचं शिकताच व्यवसायात उड्या मारतात. उड्या मारल्यानंतर, डिसिजन घेतल्यानंतर तो डिसिजन राईट आहे ते प्रूव्ह पण करून दाखवलं पाहिजे सगळ्या अँगलनी. नो प्रॉब्लेम ना, नो इश्यू. जर तुम्हाला कळतंय होत नाहीये पण कळतंय की साला हे केल्याशिवाय पर्याय नाहीये तर केलंच पाहिजे. तुमच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. म्हणून मला असं वाटतं जे लोक सामान्य होते आणि जॉबमध्ये टॉप लेवलला गेलेत, रिस्पेक्ट करा त्यांना, जळू नका त्यांच्यावर. आणि जे मित्र तुमचे, नातेवाईक तुमचे ज्यांनी व्यवसाय सुरू केलेत, त्यांनी संघर्ष करून त्यांनी त्यांचे घर घेतले, गाडी घेतले, सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात, चांगलं प्रोडक्ट, चांगली सर्व्हिस, समाजामध्ये नाव व्हायला लागलं, तर तुमच्या जळण्यामुळं, तुमच्या इग्नोरन्समुळं त्यांना काही फरक पडणार नाही. कारण की त्यांच्या स्ट्रगलमध्ये तुम्ही साथ नाही दिली. आता यशामध्ये तरी जाऊन त्यांना ॲप्रिशिएट करा, आतून करा, आतून. नाही तर जळणं हा स्वभाव आहे, द्वेष करणं हा स्वभाव आहे. कारण की त्यांचं संकट, त्यांचा संघर्ष, त्यांचे प्रॉब्लेम देवाने पाहिलेत आणि त्यांच्या स्वप्नांनी, टार्गेटनी पाहिलेत. इन्स्पायर व्हा त्यांच्याकडून, मोटिवेट व्हा त्यांच्याकडून, ॲप्रिशिएट करा, आयडिया घ्या त्यांच्याकडून आणि सुरू करा स्वतःची स्टार्टअप. जर स्कूल कॉलेजेसमध्ये तुमचे फ्रेंड्स चांगले स्कोरिंग आणून राहिलं आहे ना, तुम्हाला कोणी रोकलं? मैत्री करा त्यांच्यासोबत. पण आपण आपल्यापेक्षा लोअर लोकांसोबत मैत्री करतो. तुम्ही एखाद्या रूममध्ये येत आणि त्या रूममध्ये सगळ्यात हुशार जर व्यक्ती तुम्ही असाल ना, तर तुम्ही रॉंग सर्कलमध्ये येत. समजतंय का? मग तुम्ही जिथं जॉब करताय ते सर्कल पहा, तुमच्या मित्रांचं सर्कल पहा, तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंडचं सर्कल पहा, तुमच्या व्यवसायाचं सर्कल पहा. कारण की जर तुम्हाला वर जायचं असेल तर वरच्या लोकांपर्यंत तुम्ही कनेक्ट राहिले पाहिजे. सो आज मला एक सांगायचं, जर तुम्ही आलात तर जायचे, जन्म झालाय तर मरायचे. पण या जर्नीमध्ये तुमची थॉट प्रोसेस काय आहे, तुमचा माइंडसेट काय आहे, त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं सॅटिस्फॅक्शन, आनंद, शांत झोप लागते का, आतमध्ये भीती आहे का, आतमध्ये फक्त इच्छा आहेत का, लोकांविषयी प्रेम आहेत का. या सोसायटीविषयी तुम्ही निगेटिव्ह विचार करत असताल ना, तर सोसायटीला काहीच फरक नाही पडणार. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पडणार. स्वतःविषयी जर तुम्ही नकारात्मक असताल, स्वतःला कमजोर समजत असताल, तर ह्या जगातलं सगळ्यात मोठं पाप तुम्ही करताय, असं स्वामी विवेकानंदजी म्हटले होते. स्वतःवर विश्वास ठेवा, समाजामध्ये चांगल्या गोष्टी पहा. आणि जेव्हा आयुष्यात चांगलं होतं ना, तेव्हा कोणी पण चांगला वागतो, चांगला बोलतो. पण जेव्हा सगळीकून भटके बसतात, सगळीकून अपयश येतं, क्रिटिसाइज येतं, निंदा येते, तुटतात ना, तिथून खरा इतिहास बनतो. तिथून खरं तुम्ही हायर लेवलला पोहोचू शकतात. स्वतःला जागा करा, स्वतःला मूव्ह करा, स्वतःला मोटिवेट करा. नो मॅटर तुमचं वय 15 आहे का 25 आहे का 45 आहे का 55 आहे का 65 आहे का 70 72 आहे, नो मॅटर. एव्हरी डे एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आपण. तर स्वतःसाठीच, परिवारासाठी झाला असेल तर सोसायटीसाठी करा, समाजासाठी करा. सांगा ओरडू लोकांना असते 200 500 1000 कोटीचे प्लॉट आणि गुंठे घेऊन वर घेऊन जाणार नाही. कारण की बॅगेज अलाउड नसतं. हे शरीरासोबत रिश्ते, नाते, प्रॉपर्टी, संपत्ती सगळं इथं सोडून जावं लागतं. 60-70 वर्षात फिनिश. सो संपत्ती कमवा, एकटीचा भोग घ्या, नाहीतर दान करा, नाही तर ती नाश पावणार आहे. तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओतून मला मेसेज द्यायचा आहे. मी मल्टिपल पॉईंट्स इथं तुम्हाला कव्हर केले. कुठल्या पण कॅटेगरीमध्ये असताना रिपीट पहा, काय समजलं, काय आवडलं, कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला ज्यांना वाटतं तुमचे मित्र, नातेवाईक, तुमचे जॉब करणारे व्यक्ती किंवा तुमचे सहकारी, मित्र, परिवार स्ट्रगलिंग म्हटल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. होऊ शकतं तुमच्या ह्या ॲक्शन्समुळं तुमच्या लाईफमध्ये गुड कर्मा तयार होऊ शकतो. कारण की आयुष्यात मेहनतीसोबत लक गरजेचं आहे. लक हा पुण्यकर्माने तयार होतो. कशाने तयार होतो? पुण्यकर्माने. थँक्यू व्हेरी मच.